तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचा, ते देखील आपल्या मोबाईलवरून. तर अर्ज ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला एक ॲपची गरज पडेल. ते ॲप घेण्यासाठी आधी आपल्याला प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे आपल्याला दिसायला लागेल. तर इथं वर सर्चवरती क्लिक करून इथं महा EGS हे ॲप हे नाव टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर असं काही दिसायला लागेल आपल्यासमोर. तर मी हे ॲप पहिले डाउनलोड केलं आहे, त्यामुळे मला इथं ओपनचा ऑप्शन दाखवत आहे. आपण जर डाउनलोड केलेलं नसेल तर इथं पहिलं इन्स्टॉल नाव दाखवेल, ते आपण इन्स्टॉलवर क्लिक करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी आधीच इन्स्टॉल केलं असल्यामुळे मला इथं ओपन नाव दाखवत आहे. तर मी इथं ओपनवर क्लिक करतो. ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसायला लागेल. दिसल्यानंतर 2 मिनटं थांबल्याच्यानंतर समोर ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर इथं लाभार्थी लॉगिन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं खाली दाखवत आहे विहीर अर्ज. तर इथं आपण अर्जावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही समोर असा इंटरफेस आपल्याला दिसायला लागेल. तर इथं आपण पाहू शकतो की विहीर ज्याच्या नावावर करायचं आहे आपल्याला त्याच्या नावाची संपूर्ण माहिती आपल्या इथं भरायची आहे. तर इथं ज्याच्या नावावरती आपलं विहीर करायचं आहे त्याचं नाव आपण इथं टाईप करून घेऊया. आधी इथं आपल्याला 2 नंबरला आपल्याला मोबाईल नंबर माहिती आहे. तर आपल्या मोबाईलमध्ये जो चालू नंबर आहे तो इथं टाकायचा आहे व तो आपला नंबर नोट करून घ्यायचा आहे. आता इथं जिल्हा निवडा म्हणून सांगितलं आहे. तर जिल्ह्यामध्ये इथं खूप पर्याय आहेत. तर इथून आपला जो जिल्हा आहे तो आपण इथून निवडून घ्यायचा आहे. इथून तालुक्यामध्ये बी पर्याय आहे, तर आपला तालुक्याचा पर्याय निवडून घ्या. इथून ग्रामपंचायत, आता ग्रामपंचायत आपलं गाव जे नाव आहे ते इथं टाकून तुम्ही इथं असेल तर इथून ते निवडून घ्यायचं आहे ग्रामपंचायत. ठीक आहे, इथून ग्रामपंचायत निवडायचं. खाली इथं 6 नंबरला ऑप्शन आहे की गावाचे नाव. तर जर तुम्हाला ग्रामपंचायत या ऑप्शनमध्ये जर तुमचं गावाचं नाव सापडले नसेल तर तुम्ही ह्या बॉक्समध्ये तुमचं गावचं नाव लिहू शकता. तर मी तर तरी वर सापडे आहे तरी मी तर लिहून ठेवतो. आता इथं मागित आहे आपल्याला मनरेगा जॉब कार्ड क्रमांक. जर तुमच्याकडे जॉब कार्ड क्रमांक असेल तुम्ही इथं टाईप करून घ्या. मी इथं कॉपी करून आणला होता. आता इथं समोर MH पासून सुरुवात करायची आहे. तर MH स्टार्टिंगला लिहून घेऊ आपण, MH, बाकी बरोबर होऊन जाते. तर ठीक आहे, आता जॉब कार्ड नंबर आपला झालेला आहे. आता मनरेगा जॉब कार्डचा फोटो अपलोड करा म्हणत आहे. तर आपण गॅलरीमध्ये आपण पहिलाच एक फोटो घेऊन ठेवला आहे. तर फोटो आपण इथून अपलोड करून घेऊया. इथून गॅलरीवर क्लिक केल्यानंतर आपली जी फोनची गॅलरी आहे ती ओपन होईल. तिथून आपला फोटो आपण, तर तुम्ही पाहू शकता की आपलं जॉब कार्ड हे ॲड झालेलं आहे. तर इथं मागत आहे लाभार्थ्याची वर्गवारी. तर इथून तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्ही आता इथं पाहू शकता की तुम्ही कोणत्या ऑप्शनमध्ये बसताय. ज्यामध्ये तुम्ही बसत आहात त्याला तुम्ही अशी सिम्पली असा टप्प्यामध्ये क्लिक करायचं आहे. तर मी 2 याच्यामध्ये बसत आहे आणि हा शेवटचा आपल्याला कंपल्सरी क्लिक करायचा आहे. इथून बॅग घ्यायचा आहे. बॅग घेतल्याच्यानंतर इथून जमीन एकूण तुमच्या नावावरती किती जमीन आहे हे मागत आहे. जर तुमचं 7/12/8 आहे, 8 प्रमाणे तुमच्या नावावरती किती जमीन आहे ते इथं तुम्ही टाकून घ्या. तर मी जे माझ्या नावावर 1 हेक्टर आहे तर मी 1 हेक्टर करत आहे. इथं जमिनीचा भूमाप क्रमांक मागत आहे. तर म्हणजे आपला गट नंबर तुम्ही टाकू शकता. इथं टाकायसाठी आपलं इथं गट नंबर टाकून घेऊया आधी. आता धारण क्षेत्र मागत आहे 110पेक्षा. आता हे धारण क्षेत्र म्हणजे इथं जे आपल्या ताब्यात जेवढी जमीन आहे ती इथं आपण 7/12वरती जी आपली जमीन आहे ती आपण इथं टाईप करून घेऊया. आता इथं मागित आहे आपलं 7/12 व 8 याचा आपला फोटो किंवा PDF अपलोड करावं लागेल. तर मी माझ्या म्हणून पहिलीच PDF बनवून ठेवली आहे, तर मी ती अपलोड करून देतो. तुम्ही देखील तयार करून ठेवा. गॅलरीवर क्लिक केलं आहे. इथून आपण PDFवरती क्लिक केलं आणि पाहू शकता तुम्ही की अशा प्रकारे आता हे PDF आहे. आता समोर इथं काय मागत आहे 14 नंबरला सिंचन विहिरीचे बांधकाम कामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर. तर इथं तुम्ही सिंपली नाही करा, क्लिक केल्याच्यानंतर प्रतीक्षा करा म्हणून असं येईल. आता पत्रक संमतीपत्र आहे याच्या देखील पुढे क्लिक करायचं आहे. पुढे गेल्याच्यानंतर डबल अर्ज जमा करा हे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता टाकल्याच्यानंतर इथं अर्ज प्रस्तुत करा म्हणून असं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. आता पाहू शकता तुम्ही की इथून तुमचा अर्ज देखील आलेला आहे की तुमचा अर्ज झालेला आहे म्हणून. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं. आता तुम्ही पाहू शकता की आपला अर्ज सादर झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता आता इथून मोर की आपला अर्ज कुठेपर्यंत गेला आहे. तर डबल इथं लाभार्थी लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. इथं अर्जाची सद्यस्थिती आहे ना, इथं अर्जाची स्थिती याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता तो इथं टाकायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तर प्रस्तुत करायच्यावर क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचा अर्ज कुठे कुठे प्रलंबित आहे. तर अशा प्रकारे तुम्ही विहिरीसाठी हा ऑनलाईन अर्ज करू शकता. ही विहिरीसाठी आपल्याला 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.